की देश अतिशय अडचणीत येणार आहे, ही तर फक्त आता सुरुवात आहे। तर आता हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मोदीजींनी, ते अशा वेळेला केलेलं आहे की त्यांना माहिती आहे की 16 मेला हा वेवरचा पिरियड संपणार आहे। ह्याचा अर्थ काय आहे की ह्या सरकारनं आपल्याला आपले निर्णय घ्यायसाठी बंधन घालून घेतलेलं आहे। हे जे प्राईम मिनिस्टर आहेत हे कॉम्प्रोमाइज, क्लूलेस, विश्वगुरू जे स्वतःला म्हणतात, पण जुमलाबाज पॉप्युलर जो पक्ष आहे, जो हे सरकार चालवत आहे, त्यांनी काय केलं, त्यांचं काय धोरण होतं। माझं नाव वेदवती विराज मोहिते आहे। आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला आपल्या देशाचे जे कॉम्प्रोमाइज्ड प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी आहेत त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत। देशाची एक शिकलेली पण नोकरी नसलेली एक नागरिक ह्या रिलेशनमधून तेलंगणाच्या प्रचार सभेमध्ये आपल्या पंतप्रधान मोदीजींनी एक मन की बात सगळ्या लोकांपर्यंत पोचवली, ज्यामध्ये त्यांनी आव्हान केलं सगळ्या जनतेला की तुम्ही खाद्यतेल कमी वापरा, तुम्ही बाहेर पडू नका, तुम्ही फ्युअल कन्झम्पशन कमी ठेवा, वर्क फ्रॉम होम करा, आता तर काय स्कूल्स ऑनलाईन केलेले आहेत, सोनं खरेदी करू नका, असे काही 5 काय 6 आव्हानं त्यांनी जनतेसमोर ठेवली। ती का ठेवली, त्याच्या मागचं कारण काय आहे ते त्यांनी स्पष्ट केलं नाही, पण ते आम्ही जेव्हा रिसर्च केला तेव्हा आमच्या लक्षात आलं। आम्ही बरेच दिवस झाले हे सांगतोय की देश अतिशय अडचणीत येणार आहे, ही तर फक्त आता सुरुवात आहे। काही महिन्यांपूर्वी आपल्या देशाने US बरोबर एक ट्रेड डील साईन केली होती, ज्याच्या बाबतीत बरीचशी निदर्शनं सर्वांनी पाहिलेली आहेत। त्या ट्रेड डीलमध्ये आपल्याकडून असं लिहून घेतलेलं आहे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाने की आपण जे ऑइल खरेदी करतो ते फक्त त्यांच्याकडून करू इन डॉलर्स, व्हेनेझुएलियन ऑइल खरेदी करू इन डॉलर्स। आत्तापर्यंत आपण इराण, रशिया यांच्याकडून खरेदी करत होतो आपल्या रुपयामध्ये, पण आता गोईंग फॉरवर्ड आपण फक्त डॉलर्समध्ये ती खरेदी करू। जेव्हा इराणबरोबर युद्ध सुरू झालं होतं त्याच्यानंतर अमेरिकेनं आपल्याला परमिशन दिली होती 30 दिवसाची की आपण रशियाकडून ऑइल घेऊ शकतो, त्याला ओफॅक वेवर असं म्हणतात। तर आता हे जे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मोदीजींनी, ते अशा वेळेला केलेलं आहे की त्यांना माहिती आहे की 16 मेला हा वेवरचा पिरियड संपणार आहे आणि 16 मे नंतर आपल्याला कोणतंही एक्सटेन्शन त्यांनी दिलेलं नाही आहे। म्हणजे तुम्ही विचार करा, आपण ह्या जगातली तिसरी मोठी अर्थसत्ता आपण स्वतःला घोषित करतो, पण आपल्याला त्यांच्याकडनं परमिशन घ्यावी लागणार आहे की आम्हाला ऑइल खरेदी त्यांच्याकडनं करता येईल का नाही, आणि त्यांनी आपल्याला ते एक्सटेन्शन दिलेलं नाही आहे। तर ह्याचा अर्थ काय आहे की ह्या सरकारनं आपल्याला आपले निर्णय घ्यायसाठी बंधन घालून घेतलेलं आहे। म्हणजे म्हणूनच आपण म्हणतो की हे जे प्राईम मिनिस्टर आहेत हे कॉम्प्रोमाइज, क्लूलेस, विश्वगुरू जे स्वतःला म्हणतात, पण जुमलाबाज, म्हणजे असं प्रचार सभेत यायचं आणि लोकांना इमोशनल आव्हानं करायची आणि गंडवायचं, असं माझा स्पष्ट आरोप त्यांच्यावर आज आहे। मागच्या 12 वर्षामध्ये आपण हे सरकार पाहतो, जेव्हा पेट्रोलियमचा विषय येतो त्यामध्ये सरकार एक प्रकारचं नियोजन करत असतं, त्याला आपण म्हणतो स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह, SPR। त्याचा अर्थ असा आहे की सरकारने काही दिवसांसाठी म्हणजे काही पुढचे दिवस आपली इकॉनॉमी जर का आपलं सप्लाय बंद झाला तर इकॉनॉमी सुरळीत सुरू राहावी यासाठी केलेला तो रिझर्व्ह असतो। तर हा रिझर्व्ह जो आहे, जो UPA सरकारच्या वेळेला 5.3 मिलियन मेट्रिक टन्स असा होता, 5.3 मिलियन मेट्रिक टन्स, तो तसाच आहे। मग मागच्या 12 वर्षामध्ये ह्या एवढ्या सुंदर, जे आपण म्हणतो एवढा विचार आणि एवढा पॉप्युलर जो पक्ष आहे, जो हे सरकार चालवत आहे, त्यांनी काय केलं, त्यांचं काय धोरण होतं। 77% इम्पोर्ट आपण करत होतो पेट्रोलियम, आत्ता आपण 88% करतो। म्हणजे ते कमी न होता, दुसऱ्यावरची डिपेंडन्सी कमी न होता, आपण ती डिपेंडन्सी अजून 10-12% वाढवलेली आहे। तर हे असं का, याचं उत्तर तुम्ही देऊ शकता का? माझ्याकडनं तुम्ही पेट्रिऑटिझम म्हणजे काय म्हणतो, पेट्रिऑटिझम राष्ट्रभक्तीच्या निमित्तानं तुम्ही मला म्हणता की तू जाऊन सोनं विकत घेऊ नको, तू घरातनं काम कर, तू आज जेवण बनवताना तेल कमी वापर, का तर देश संकटात आहे। पण तो देश संकटात तुम्ही नेलाय का, याच्या मागची पहिला मला उत्तरं द्या। कारण की मी जर का
तुम्हाला वोट तुमचे मतदार जर का तुम्हाला वोट करून ह्या सरकारमध्ये बसवत आहेत, तर ह्या सरकारचं, ह्या देशाचं आर्थिक नियोजन तुमच्या हातात दिलेलं आहे. आज रुपयाची घसरण ही 95 ने 96 रुपयेवर गेलेली, आणि आय एम व्हेरी शुअर, आय एम डॅम शुअर की पुढच्या काही दिवसांमध्ये शतक पार हे सरकार मारणार आहे. मग अशा कंडिशनमध्ये आणि काय निर्बंध तुम्ही आमच्यावर आणणार आहात, की आणि काही निर्बंध आणायच्या आधीची ही घंटा तुम्ही वाजवलेली आहे आमच्या पुढ्यात, याचं तुम्ही उत्तर द्या. आपण अजून एक फार महत्त्वाचा मुद्दा यामध्ये घेतलाच पाहिजे, जो आहे फॉरेन आपले इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, FIIs आपण ज्यांना म्हणतो. मागच्या ह्या वर्षी 2026मध्ये रेकॉर्ड ब्रेक लोकांनी त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स, फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स काढून घेतलेले आहेत. असं का? म्हणजे ठीक आहे, चला आम्हाला काँग्रेस पक्षाला तुमच्यावर कधी विश्वास नाहीच आहे, मान्य आहे, पण जे बाहेरून तुमच्या स्टॉक मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करत आहेत त्यांचा का तुमच्यावरचा विश्वास उडून गेलेला आहे, याचं तुम्ही उत्तर देऊ शकता का? याचं तुम्ही उत्तर आम्हाला द्यायला पाहिजे. आता रुपया जो घसरत आहे तो रुपया घसरू नये यासाठी जवळजवळ सरकारनं $130 बिलियन खर्च केलेले आहेत. RBIनं $130 बिलियन, मोठा आकडा आहे. आणि आता ह्या सरकारला कळून चुकलेलं आहे की आपल्या हातात गोष्टी राहिलेल्या नाहीत, आपल्या हातातनं ह्या गोष्टी निसटून गेलेल्या आहेत, आपल्याकडं ते डिसिजन पॉवर राहिलेलं नाही, डिसिजन पॉवर वॉशिंग्टन DC मध्ये बसलेला आहे. त्यामुळंच त्यांनी आपल्याला हे आव्हान केलेलं आहे. मला असं वाटतं ह्या सरकारनं आपली तिजोरी पण आणि आपलं पथ पण ह्या पूर्ण जगामध्ये कमी केलेली आहे. तेलंगणमध्ये हे वक्तव्य केल्यानंतर साहेब बाहेर पडलेले आहेत, विश्वगुरू बाहेर पडलेले आहेत, त्यांच्या 100 गाड्यांच्या ताफ्यासकट, आणि अंगावर फुलं उधळून घेतलेली आहेत लोकांकडून. ती कशासाठी माहीत नाही, की आत त्यांनी लोकांना हे जे आव्हान केलं की तुम्ही हे खाऊ नका, घरातनं काम करा, सोनं विकत घेऊ नका, ह्याच्यासाठीचं सेलिब्रेशन त्यांनी बाहेरून केलं की काय, आम्हाला प्रश्न पडलेला आहे. सरकारला धड पैसा मॅनेज करता आलेला नाही, फॉरेक्स मॅनेज करता आलेलं नाही आहे. त्यांना डिप्लोमसी म्हणजे जे आपण म्हणतो धोरणं, जगाबरोबरचे आपले काही डिप्लोमॅटिक रिलेशनशिप्स आहेत ते मेंटेन करता आले नाहीत. सगळीकडं आजूबाजूच्या सगळ्या सराउंडिंग आपल्या ज्या कंट्रीज आहेत त्यांना सगळ्यांना त्यांनी शत्रू बनवून ठेवलेला आहे. आणि परत मी तुम्हाला जसं म्हणलं की पेट्रोलचा साठा त्यांना वाढवता आलेला नाही आहे. म्हणजे पेट्रोलियम हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कुठलीही इकॉनॉमी चालण्यासाठी सगळे व्यवसाय, सगळे धंदे त्याच्यावरच अवलंबून आहेत. दॅट इज वन ऑफ द फॅक्टर्स ऑफ द कॉस्ट ऑफ युअर इंडस्ट्री. जर का ते तुम्हाला व्यवस्थित मेंटेन करता आलं नाही तर तुम्ही आम्हाला पॅट्रिऑटिझम, नॅशनल पॅट्रिऑटिझमच्या आधारे तुम्ही आमच्याकडनं काही मागू शकत नाही, जनतेकडून काही मागू शकत नाही. तुम्ही तुमचं फेल्युअर एक्सेप्ट केलं पाहिजे. आणि हे सरकार, अगदी शेवटी मला हेच म्हणायचं की हे सरकार इव्हेंट मॅनेजमेंट करण्यात 1 नंबर आहे, पण आर्थिक मॅनेजमेंट करण्यात 0 आहे. त्यामुळं माझं तुम्हाला सर्वांना आव्हान आहे की आपण हे प्रश्न जे आम्ही विचारतो हे त्यांच्यापर्यंत पोचवा. आणि अशी अपेक्षा करतो की असंच एखाद्या प्रचारसभेमध्ये साहेब नरेंद्र मोदी आमच्या ह्या प्रश्नांची उत्तरं देतील आणि लोकांपर्यंत खरंच सत्य पोचवतील. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.